आज आपण ऐकणार आहोत आदित्य राणूबाईची कहाणी. ही कथा आहे एका ब्राह्मणाची, त्याच्या 2 मुलींची आणि साक्षात सूर्यनारायणाच्या कृपेची. जो कोणी ही कथा मनापासून ऐकतो आणि हा वसा घेतो, त्याचे दारिद्र्य दूर होऊन त्याला सुख प्राप्त होते, अशी या कथेची महती आहे. चला तर मग श्रवण करूया ही पवित्र आणि मंगल कहाणी. आटपट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समिधा फुलं दुर्वा आणावया स्नानात जात असे. तिठा नागकन्या देवकन्या वसावसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठाव, सचैल वस्त्रासहित स्नान करून अग्रोधक पाणी आणाव. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी. 6 रेगांचा मंडल कराव, 6 सुतांचा तातू कराव, त्या 6 गाठी द्याव्या पान फूल वहाव. पूजा करावी. पानाचा विडा फुलांचा जेला, दशांगांचा धूप गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 6 मास सालावी, 6 मास पाळावी. मागी रथसप्तमी संपूर्ण करावी. संपूर्णास गुळाच्या पोळ्या, बोरणांची खीर, लोणकडा तूप असाव. मेहून जेवू सांगाव, असेल तर चिरगोली द्यावी, नसेल तर जोडगल सरी द्यावी. तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचा उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला, त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राणीने ब्राह्मणास बोलावून पाठविले. ब्राह्मण घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीक कराल. राणी म्हणाली, बटीक करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिनायात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली. 12 वर्षांनी समाचारस ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीने बसव्यास पाठ दिला. पायी धुवायला पाणी दिला आणि म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही, राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होई. त्याचा मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाठ दिला. पाय धुवायला पाणी दिले आणि म्हणाली, बाबा गूळ खा. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू, तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 अपन घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोन मुलींचा समाचार विचारला. जिने कथा ऐकली नाही ती गरीब झाली. तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिल, तर घेऊन येत सांगितले. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. मावशीच्या घरी जाऊन उभा राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? फटक नेसला आहे, तुटक पांघरल है, परसदारान घेऊन या. त्याला आत आणलं, त्याला न्हाऊ घातलं, जेवू घातलं, पितांबर नेसायला दिला. वाटेनं जात असताना सूर्यनारायण मायाच्या रूपान आले. वाहातातल्या कोहला काढून नेला. घरी जाताच आईन विचारलं, मावशीन काय देल? दैवान दिल, पण कर्मान नेल. कर्माचा फळ पुढे उभा राहिला. मावशीन दिल, पण ते सर्व गेल. दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीन त्याला घरी नेलं. न्हाऊ घातलं, नेसायला पितांबर दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोकरून होऊन मोहरानी भरून दिली. न विसरता सांभाळून घरी जायला सांगितलं.
वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपान आले व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट आईला सांगितली. दैवान दिल पण कर्मान नेल. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होनामोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होनामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, आई, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ माखू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्रचाम्र देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी अहेर केले. वाटेने निघाली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला, डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हता. वाटेनं एक मोळी विक्या चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो मोळी विक्या म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोते घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठं भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो उतरणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं. त्याचा मळा पिकत नव्हता. असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेत स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार, तेव्हा वसा सांगण्यास सांगितले. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. चौथ्या मजल्यात स्वयंपाक करून मुलांना, राजाला वाढलं. आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पाला होता. तो उताणा केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळ, डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणाडोळा, मांसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशी होती ही आदित्य राणूबाईची अद्भुत कहाणी.